हिंजवडीत काल एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये 4 जण जे आहेत ती जळून होरपळून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलेलं आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत. सर, काय सांगाल? हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं, नक्की काय ही कशी घटना घडलेली? बरोबर आहे. टेम्पो ट्रॅव्हलर जिने पेट घेतला होता त्यामध्ये अकस्मात मृत्यूचा तपास सुरू होता. यामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशनने घटनेची उकल केली आहे आणि ब्रेक थ्रू मिळाला आहे. यामध्ये आरोपी जो आहे तो या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालकच आहे, जनार्दन निळकंठ हंबर्डीकर, 56 वर्षे. हा त्याच कंपनीचा एम्प्लॉई आहे. तर या चालकाचे या एम्प्लॉईसोबत जुने वाद आहेत. या वादाच्या रागातून यांनी घातपाताचं प्लॅनिंग करून कंपनीतून एक फ्लॅमेबल सोल्युशन, बेन्झिन सोल्युशन हे आधी घेतलं आणि आदल्या दिवशी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी येताना गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या खाली ती बेन्झिन सोल्युशनची बॉटल ठेवली, त्याखाली कापडाच्या चिंध्या ठेवल्या आणि घराच्या खाली उतरल्यावर बाहेरून एक पानटपरीवरून एक आगपेटी घेतली. हिंजवडी फेज 1 सर्कलला आल्यानंतर त्यांनी ती बॉटल लूज केली आणि सगळं केमिकल सांडू दिलं आणि त्यानंतर त्याला आग लावली आणि त्या आगीच्या भडक्यात या 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काय नक्की कारण होतं? कुठल्या घटनेनंतर हे त्यांचं वैमनस्य जे आहे ते वाढलं होतं? यामध्ये वेगवेगळी कारणं होती. तो ड्रायव्हर असताना त्याला इतर कामं दिली जात होती. त्याचप्रमाणे त्याचं काही 1-2 महिन्याचा बोनस आणि पेमेंट मिळालं नव्हतं त्याला. त्यानंतर त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळत नव्हती. या सर्व गोष्टींचा संमिश्र राग त्याच्या मनात होता आणि त्या रागातून त्यांनी घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य केलेलं आहे. तर हे जे 4 जण मयत झाले, त्यांचा त्या घटनेशी संबंध होता का? त्याला त्रास देण्यात ड्रायव्हरला? ते आता व्हेरीफाय करत आहोत. जे 3 लोकांचे नावं प्राथमिक आम्हाला मिळाले ते पुढे बसलेले होते. त्यांचा मृत्यू झालेला नाही. ते उतरले गाडीतून आणि त्यांचा नाही झाला मृत्यू. इतर 4 लोकांचा झाला. ते व्हेरीफाय करत आहोत. पण आतापर्यंतच्या तपासात त्याला एम्प्लॉईजबद्दल वादातून राग होता. किती जण त्याला सोबत त्याच्या होते की या घटनेला जे आहे ते पुढे आणण्यासाठी? नाही, ड्रायव्हर सोबत किती जण होते? एकटा आरोपी आहे ड्रायव्हर. अच्छा. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.